नमस्कार मित्रांनो, जीके चेक पॉइंट या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण 8वीच्या पुस्तकाची सिरीज बघतोय. त्याच्यातला 8वा चॅप्टर चालू आहे. या आधीचे जे चॅप्टर तुम्ही बघितले नसाल तर इथे साईडला मी प्लेलिस्ट दिलेली आहे, तुम्हाला दिसत असेल. तिथे जाऊन तुम्ही सगळे चॅप्टरचे आधी झालेले चॅप्टरचे रिव्ह्यू बघू शकता. तर चला तर मग आपण सुरू करूया. आजचा चॅप्टर खूप महत्वाचा आहे, कारण याच्यामध्ये सगळे समाजसुधारक ऍड झालेले आहेत आणि समाजसुधारकामध्ये प्रत्येक समाजसुधारक मध्ये आपल्याला 2 ते 3 प्रश्न सहज सापडतात. त्यामुळे राज्यसेवा, सरळ सेवा, कंबाईन ग्रुप बी आणि सी सगळ्या परीक्षेसाठी महत्वाचा आहे आणि इतर परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा आजचा चॅप्टर महत्वाचा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, बरेच मुद्दे तुम्हाला भेटणार आहे. प्रत्येक समाजसुधारकांनी आपापल्या परीने बऱ्याच सुधारणा केलेल्या आहेत. तर त्या समाज सुधारणा कोणत्या, कशा आणि कोणत्या क्षेत्रात केल्या आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था या सगळ्या अनुषंगाने प्रश्न महत्वाचे ठरतात. तर आपण सुरुवात करूया. राजा राममोहन रॉय. आता राजा राममोहन रॉय हे म्हणतात की बा समाज सुधारणा चळवळीचे हे आद्य प्रवर्तक होते. यांनी हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास केला होता आणि जवळपास त्यांनी 7 ते 8 लँग्वेज यांना माहिती होते आणि त्याच्यावरती लिखाण सुद्धा करायचे. सर्व सर्व धर्माची शिकवण सारखीच आहे असे त्यांचे ठाम मत होते. तसेच त्यांनी बालविवाह, सतीची चालीवर त्यांनी विशेष काम केलं आणि असं म्हणतात की बाबा जी सतीची जी परंपरा होती त्यांच्या ते प्रयत्न केले की सतीची परंपरा थांबली पाहिजे आणि 1829 मध्ये ब्रिटिश सरकारने सतीची चाल बंद केली. तर हे इयर तुम्ही लक्षात ठेवू द्या, कारण 1829 आणि सतीची चाल बंद झाली हा प्रश्न बऱ्याचदा आलेला आहे आणि अजून पण येण्याची शक्यता असते, कारण की ते ठराविक प्रथा होती आणि ती प्रथा बंद केली आणि त्यातल्या त्यांच्या राजा राममोहन राय यांनी विशेष कार्य केले. राजा राममोहन राय यांनी मग पाश्चात्य शिक्षणाचा पुरस्कार करताना आपल्याला दिसून येतात है ना. त्यांनी काही गोष्टीवर टीका सुद्धा केली, आपल्या धर्माच्या गोष्टीवर त्यांनी टीका केली आणि इतकंच नाही तर ज्या चुकीच्या गोष्टी त्यांच्या ख्रिश्चन धर्मात सुद्धा होत्या त्याच्यावर सुद्धा त्यांनी टीका करताना आपल्याला दिसतात. त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. शिवाय समानतेचा आणि बंधुभावाचा त्यांनी संदेश दिला आणि अशा प्रकारे राजा राममोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक असे म्हणतात. तर आधुनिक भारताचे जनक कोण, तर राजा राममोहन रॉय. त्यानंतर येतात गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख यांनी पुण्याचे रहिवासी, प्रभाकर या साप्ताहिकातून ते लिखाण करत लोकहितवादी या नावाने ते लिहत आणि या नावावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत. तर बघा, आधुनिक शिक्षणातून त्यांनी समाज सुधारणा घडवण्याचा विश्वास होता. त्यांचा जातीभेद, धर्मभोळेपणा यावर त्यांनी टीका केली. त्यांनी विधवा विवाहाचा पुरस्कार केला है ना. आणि ही जी वाचनालयाची चळवळ महाराष्ट्रात कोणी सुरू केली, तर यावर प्रश्न असंच आलेला आहे. तर वाचनालयाची चळवळ हे गोपाळ हरी देशमुख यांनी सुरू केली है ना. त्यांना देशी वस्तूंचा ते पुरस्कार करायचे है ना. आपला माल देशातच तयार व्हावा आणि तो वापरावा अशी सुद्धा यांची समजूत होती. त्यानंतर स्वामी दयानंद सरस्वती. तर बघा, स्वामी दयानंद सरस्वती सुद्धा महत्वाचे आहे. यांचं मूळ नाव काय याच्यावर सुद्धा एक प्रश्न आलेला आहे आणि यांच्या संस्थेवर सुद्धा बरेच प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत आणि येत राहतात, कारण की प्रमुख आहे. त्यांनी बघा, अंधश्रद्धा, कर्मकांड, मूर्तिपूजा. हा मूर्तिपूजा शब्द तुम्ही लक्षात ठेवा. यांनी मूर्तिपूजा, जरी ते वैदिक संस्कृतीचे किंवा वैदिक संस्कृती पुरस्कर्ते होते आणि वैदिक संस्कृतीमध्ये मूर्तिपूजा मान्य आहे, पण यांनी मूर्तिपूजेला विरोध केला. म्हणजे हे जेव्हा अपवादात्मक स्थिती असते किंवा अपवादात्मक गोष्टी असतात तर अपवादावर शक्यतो कुठलीही परीक्षा प्रश्न विचारत असते. त्यानंतर पुढे बघूया आपण बालविवाह, जातीपद याला सुद्धा त्यांनी प्रखर विरोध केला. पुरुषांप्रमाणे स्त्रियांनी सुद्धा शिक्षण घ्यावे आणि त्यांना सुद्धा शिक्षणाचा हक्क आहे असे त्यांचं ठाम मत होतं. गो बॅक टू वेदास त्यांनी असा संदेश दिला. गो बॅक टू वेदास असा त्यांनी संदेश दिला. त्यानंतर आर्य समाजाची त्यांनी स्थापना केली. तर ही एक स्थापना तुम्ही लक्षात राहू द्या. स्वामी दयानंद सरस्वती आर्य समाज आणि राजा राममोहन रॉय ब्राह्मो समाज. आता नेक्स्ट सुधारणा चळवळीचे नेते आहेत ते महात्मा ज्योतिराव फुले. तर हे पण महाराष्ट्रात अग्रणी नेते होते. त्यामुळे यांच्यावर सुद्धा एमपीएससी किंवा इतर सरळ सेवा, महाराष्ट्र रिलेटेड सरळ सेवा खूप जास्त प्रश्न विचारतात. तर यांनी बघा, मुलींना आणि दलितांना शिक्षण घेतावे म्हणून पुण्यात शाळा काढल्या. सर्व लोकांना आधुनिक शिक्षण मिळावे ही त्यांची सक्ती होती आणि त्यातल्या त्यात सगळ्या लोकांना प्राथमिक शिक्षण तरी भेटलं पाहिजे हे त्यांचा आग्रह होता आणि अशी त्यांनी मागणी सुद्धा
केली होती इंग्रजांकडे. मग त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्याद्वारे त्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य रुजवण्याचा प्रयत्न केला. आणि आपल्या लिखाणातून त्यांनी काय शेतकऱ्यांवरील अन्यायाला त्यांनी वाचा फोडली आहे ना. तर हे मुद्दे आपल्याला काही सापडतात, तर ते आपण लक्षात ठेवू. याचं डिटेल आपण पुढे पुढे जसं आपण जाऊ तसं त्यांना बघूच. सध्या आपल्याला जे ठराविक पुस्तकाच्या दृष्टीतून आपण बघत. नंतर सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुलेंचा जर विचार केला तर पहिल्या स्त्री शिक्षिका आहे, आपल्याला माहितच आहे. त्यांनी अनाथ बालकांचे संगोपन केलं. त्यानंतर महात्मा फुलेंच्या निधनानंतर सुद्धा यांनी सत्यशोधक समाजाचे कार्य सुरू केले. त्यानंतर सर सय्यद अहमद खान, हा तर एमपीसीचा फेवरेट समाज सुधारक आहे. यांच्या प्रत्येक परीक्षेत याच्यावर प्रश्न येतातच. तर याच्यात डिटेल आपल्याला काही जाण्याची आवश्यकता नाही सध्या तरी. तर आपण जे आवश्यक आहे तेच आपण गोष्टी बघू. तर बघा, यांनी मुस्लिमांच्या समाजाच्या उन्नतीसाठी कार्य केलं. त्यांना माहित होते की आपल्या मुस्लिम समाजामध्ये पाश्चात्य शिक्षणाचा अभाव आहे, म्हणून पाश्चात्य शिक्षण देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि या शिक्षणाच्या चळवळीतून त्यांनी अलीगड येथे शिक्षण संस्था काढली है ना. मुस्लिमांना सुद्धा, स्त्रियांना सुद्धा शिक्षण द्यावं, हा सुद्धा त्यांचा एक कटाक्ष होता. तर असे हे सर सय्यद अहमद खान आपल्याला दिसून येतात. त्यानंतर महादेव गोविंद रानडे, खूप महत्वाचे आणि नेहमीच प्रश्न विचारणारे असे हे नाही. तर न्यायमूर्ती रानडे हे समाज सुधारणा चळवळीचे अग्रभागी असलेले विचारवंत होते. त्यांनी स्त्री शिक्षण, विधवा विवाह पुरस्कार इत्यादी गोष्टींचा पुरस्कार केला. त्यांनी पाश्चात्य शिक्षणाचे महत्व सुद्धा पटवून दिले. त्यानंतर औद्योगिक प्रगती व्हावे असा त्यांचा आग्रह होता. आणि समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावे असा सुद्धा त्यांचा आग्रह होता. त्यानंतर दिसत आपला स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद सुद्धा निस्वार्थपणे सेवा करावी असा संदेश त्यांनी दिला. दीन दुबळ्या लोकांना मदत करावी असा सुद्धा त्यांनी संदेश दिला. त्यानंतर यांनी अंधश्रद्धा, कर्मकांड, अनिष्ट चालीरीती यांचा त्यांनी विरोध केला. जातीभेदाला त्यांनी विरोध केला आहे ना. आणि रामकृष्ण मिशन आहे ना, रामकृष्ण मिशन या नावाची त्यांनी संस्था काढली. त्यानंतर ताराबाई शिंदे. ताराबाई शिंदे हे त्यावेळेच्या लिखाण करणाऱ्या असं म्हणतात की खूप त्यांनी जे लिखाण केलं, ज्या पुस्तकाचं लिखाण केलं त्यावेळेस ते खूप गाजलं होतं. खूप वादग्रस्त पुस्तक ठरलं होतं. वादग्रस्त यासाठी कारण त्यांनी सरळ सरळ पुरुषांच्या मानसिकतेवर टीका केली होती, त्यामुळे ते वादग्रस्त ठरलं होतं. त्यानंतर यांनी हा जो ग्रंथ लिहिला, सगळ्यात महत्वाचा आणि खूप वेळा प्रश्न आलेला, स्त्री पुरुष तुलना, हा तुम्ही लक्षातच ठेवा, पाठच करा. ताराबाई शिंदे यांनी कोणता ग्रंथ लिहिला? स्त्री पुरुष तुलना. त्यानंतर येतात पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई सुद्धा खूप महत्वाचं व्यक्तिमत्व आहे त्या काळात, आणि याच्यावर सुद्धा बरेच प्रश्न आलेले. म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं, या पुस्तकामध्ये जेवढे ठराविकच समाज सुधारक घेतले आहे आणि तेच समाज सुधारक खूप महत्वाचे आहेत, अत्यंत महत्वाचे. तर बघा, स्त्रियांची स्थिती सुधारण्याच्या कार्यामध्ये पंडिता रमाबाई यांनी खूप महत्वाचं कार्य केलं. विधवांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी शारदा सदन ही संस्था काढली. बघा, यांनी ज्या सदन ज्या काढल्या किंवा ज्या संस्था काढल्या, खूप साऱ्या संस्था काढल्या यांनी. 3 ते 4, 5 ते 6 संस्था काढलेल्या आहेत. आणि प्रत्येक संस्थेचं एक वेगळं महत्व होतं. त्यांनी अनाथांसाठी काढले, दीनदुबळ्यांसाठी काढल्या, ज्या परितक्त्या होत्या यांच्यासाठी सुद्धा संस्था काढल्या. तर हे विधवा शिक्षण देण्यासाठी कोणती संस्था काढली? त्यांनी शारदा सदन. त्यानंतर समाज सुधारण्याचे इतर सुद्धा विचार होते, जसं की पंडित ईश्वरचंद विद्यासागर, वीरेश लिंगम पंतलू, गोपाळ गणेश आगरकर, नारायण गुरु, महर्षी विठ्ठल केशव कर्वे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, त्यानंतर शाहू महाराज इत्यादी लोकांनी समाज सुधारणाचे कार्य केले. तर ते पुढे इथे देतीलच, तेव्हा आपण त्यावेळेस बघूया. तर अशा पद्धतीने हा आपला चॅप्टर दिसून येतो. इथं खाली सुद्धा काही समाज सुधारक दिले, त्याच्याबद्दल आपण थोडं बघू. बघा, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर हे बंगालमधील थोर समाज सुधारक होते है ना. स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते आणि विधवा विवाहाची त्यांनी चळवळ सुरू केली. त्यानंतर येतात वीरेश लिंगम पंतलू. हे मद्रास प्रांत त्यांनी समाज सुधारणाचे कार्य केले. आपले सुधारणाविषयक विचार लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून त्यांनी हास्य संजीवनी हे वृत्तपत्र केलं. लक्षात ठेवा, वीरेश लिंगम पंतलू, हास्य संजीवनी हे वृत्तपत्र. त्यानंतर गोपाळ गणेश आगरकर आपल्याला दिसतात. ते केसरी वृत्तपत्रकाचे पहिले संपादक होते. आणि नंतर केसरी हे वृत्तपत्र लोकमान्य टिळकांकडे गेलं. त्यानंतर सुधारक गोपाळ गणेश आगरकर आणि सुधारक हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं.
हे वाक्य खूप लक्षात ठेवा. इष्ट असेल तेच बोलणार आणि साध्य असेल तेच करणार, अशी त्यांची भूमिका ठाम होती. त्यानंतर आपल्याला दिसतात नारायण गुरु. नारायण गुरु आपल्याला एक केरळमधलं व्यक्तिमत्व दिसतं. त्यानंतर थोर समाज सुधारक, अस्पृश्यता, जातीभेद, बालविवाह इत्यादी प्रथांना त्यांनी विरोध केला. नंतर महर्षी धोंडो केशव कर्वे हे स्त्री शिक्षणाचे खंदे पुरस्कर्ते होते, है ना. स्त्री शिक्षणाला त्यांनी खूप दिलं. त्यानंतर महिलांसाठी त्यांनी स्वतंत्र विद्यापीठ सुद्धा काढलं आणि विधवा विवाहाला त्यांनी प्रोत्साहन दिलं. त्यानंतर येतात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. तर दलितांच्या प्रगतीसाठी यांनी विशेष कार्य केलं. डिप्रेस क्लासेस मिशन ही संस्था त्यांनी स्थापन केला. देवदासी प्रतिविरुद्ध सुद्धा त्यांनी आवाज उठवला. त्यानंतर राजर्षी शाहू महाराज म्हणजे खूप मोठं व्यक्तिमत्व आणि खूप मोठे समाज सुधारक आपल्याला दिसून येतात. यांनी बऱ्याच सुधारणा केलेल्या आपल्याला दिसतात. कोल्हापूर संस्थानात त्यांनी प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे केलं. त्यानंतर बेट विकारी जी पद्धतीवर त्यांनी बंदी आणली. तर अशा पद्धतीचे हे समाज सुधारक आणि त्यांच्या संस्था, त्यांनी काढलेले वृत्तपत्र, त्यांनी केलेले कार्य, हे सगळं तुम्हाला थोडक्यात काही काही ठराविक शब्दांमध्ये माहिती असणं आवश्यक आहे, कारण याच्यावरच प्रश्न बनतात. तर अशा पद्धतीचा हा चॅप्टर होतो. राजा राममोहन रॉय भारतातील समाज सुधारणा चळवळीचे आद्य प्रवर्तक होते. तर आपण लिहिण्याचा प्रयत्न करू. समाज सुधारणा चळवळीचे आद्य प्रवर्तक. वाचनालयाची चळवळ यांनी महाराष्ट्रभर सुरू केली. वाचनालयाची चळवळ कोणी सुरू केली? महादेव गोविंद रानडे, एम.जी. रानडे आपण असं लिहू. ताराबाई शिंदे यांनी कोणता ग्रंथ लिहिला? स्त्री पुरुष. हे मी सुटसुट याच्यासाठी लिहिला की तुम्हाला ते स्पष्टपणे दिसावं. सर सय्यद अहमद खान यांनी पाश्चात्य शिक्षण देण्यासाठी कुठे शिक्षण संस्था काढली? अलीगढ येथे शिक्षण संस्था काढली. चला आता आपण हा बघू. ब्राह्मण समाज कोणाचा होता? तर ब्राह्मण समाज कोणाचा होता? राजा राममोहन रॉय. त्यानंतर आर्य समाज कोणाला दिसतो आपल्याला? स्वामी दयानंद सरस्वती यांचा. सत्यशोधक समाज कोणी केला? महात्मा ज्योतिबा फुले. आणि रामकृष्ण मिशन हे कोणाचं होतं? रामकृष्ण मिशन हे स्वामी विवेकानंद. आणि गोपाळ हरी देशमुख यांनी काय केलं करताना आपल्याला दिसतात? गोपाळ हरी देशमुख हे प्रभाकर या वृत्तपत्रातून लिहायचे आणि त्यांना लोकहितवादी असे सुद्धा म्हणायचे. तर असा हा छोटासा चॅप्टर आपल्याला बघायला मिळतो. याच्यातले सगळे समाज सुधारक महत्वाचे आहेत, तर ते तुम्ही बघून घ्याल. चला तर मग भेटूया पुढच्या चॅप्टरमध्ये. धन्यवाद.